प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे यूट्यूब या मिनिस्ट्रीज चॅनलमध्ये. या चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात. अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. जसं आपल्याला ह्या चॅनलच्याद्वारे परमेश्वराचं वचन मिळालं त्याचप्रमाणे अनेक लोकांपर्यंत ह्या शेअरच्याद्वारे हे परमेश्वराचं वचन पोहोचावं आणि अनेकांचं जीवन बदलावं. खरोखर यासाठी आपण अधिक लोकांपर्यंत हे चॅनल पाठवणार आहोत, शेअर करणार आहोत. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना विनंती असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच सांगू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, इथली जर काही माहिती हवी असेल, तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही प्रार्थनेसाठी तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर ह्या चॅनलच्याद्वारे अद्भुत कार्य करत आहे. शेकडो अशा साक्षी रोज आणि रोज परमेश्वराच्या नावाला गौरव देण्यासाठी घडत आहेत. सिस्टर दीक्षा वडकबाळ या ठिकाणामध्ये राहतात. त्यांचे पती ड्युटीवर असताना ते वारले होते आणि त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलाला प्रेमला ते जॉब लावण्यासाठी ते त्या ठिकाणामध्ये प्रयत्न करत होते. पण अनेक अडचणी त्या ठिकाणामध्ये येत होत्या. ती बहीण या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या मंदिरामध्ये आली. त्यांनी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली आणि मागीलच आठवड्यामध्ये त्यांनी साक्ष सांगितली की देवाच्या दयेकृपेने सर्व अडखळण दूर झाली आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या वडिलांच्या जागेवर गव्हर्नमेंट जॉब मिळाला. म्हणून त्यांनी आज सर्वांसाठी पेढे देखील आणलेले आहेत. तर आपण जाताना पेढे खाऊन या ठिकाणातून जाणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आईला दम लागत होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की एन्जिओग्राफी करावं लागेल. आणि त्यानंतर त्यांनी लगेच पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्यांच्या आईसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर पास्टरांनी ओके असं त्या ठिकाणामध्ये त्यांना सेंड केलं आणि ओके सेंड केल्यानंतर एका दिवसातच फक्त गोळ्यांवरच त्यांच्या आईला पूर्णपणे बरे वाटलं. कुठलीही एन्जिओप्लास्टी कुठल्याही काही करण्याची गरज त्या ठिकाणामध्ये लागली नाही. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला होता. तिने सांगितलं की त्यांच्या मावशीचा जो मुलगा आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो खूप सिरियस होता. दवाखान्यामध्ये तो ॲडमिट होता, बेशुद्ध होता आणि डॉक्टरांनी फक्त 6 तासाची त्याला गॅरंटी दिली होती. हा फक्त जास्तीत जास्त 6 तास त्या ठिकाणामध्ये वाचू शकेल, त्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये त्या बहिणीने विश्वासाने पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या ॲक्सिडेंट झालेल्या मुलासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलाला शुद्ध आली आणि तो सगळ्यांशी बोलू लागला. सगळे रिपोर्ट्स त्याचे नॉर्मल आले. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. आपल्या शिल्हो चर्चमधीलच ब्रदर रामू आणि सिस्टर सुनीता यांना विनंती करतो ते बाळाला घेऊन पुढे येतील. आपल्या शिल्हो चर्चमधीलच ब्रदर रामू आणि सिस्टर सुनीता हे पती पत्नी आहेत. त्यांच्या लग्नाला 13 वर्ष झाले होते. परमेश्वराने त्यांना तोपर्यंत मूलबाळ त्यांना झालं नव्हतं आणि त्या चिंतेमध्ये त्या टेन्शनमध्ये ते होते. आणि एवढंच नाही तर सिस्टरचं वय पण जवळजवळ 40पर्यंत आलं होतं आणि सगळे आशा त्या ठिकाणामध्ये संपल्या होत्या. आणि एवढंच नाही तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मूल होण्याचे चान्सेस नाहीत, तुम्ही किती जरी खर्च केला तरी तुम्हाला मूल होणार नाही. आणि अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की सिस्टरांचं जे काही गर्भाशय आहे ते 1/2 किलो वजन देखील ते त्या ठिकाणामध्ये बेअर करू शकत नाही, ते सहन करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला मूल होणार नाही. पण ते विश्वासाने मंदिरामध्ये येत होते. त्यांनी कधीच त्यांचा विश्वास ढळू दिला नाही. ते विश्वासाने या ठिकाणामध्ये सातत्याने येत राहिले आणि पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि खरोखर पास्टरांनी प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराचा अद्भुत चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडला आणि 13 वर्षांनी परमेश्वराने त्यांना सुंदरशी मुलगी दिली. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1/2 किलो वजन तुमच्या गर्भाशयामध्ये राहू देणार नाही, पण परमेश्वराने 3 किलो वजनाची त्यांना सुंदरशी मुलगी दिली. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. प्रार्थना करू आपण देवाच्या वचनानुसार. प्रथम जन्मलेला नर असो तर येशू ख्रिस्ताचं सुद्धा नेमलेल्या समयामध्ये दिवस पूर्ण झाल्यावर असं लिहिलं की त्याचं शुद्धीकरण करण्यात आलं. जर येशूचं शुद्धीकरण झालं तर या लेकराचं पण आम्हाला शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं मनुष्य जन्माचा पापी आहे, मातेनं गर्भधारण केलं तेव्हापासूनचा पापी आहे. तर यावेळेस आपण या लेकराला देवाच्या हाती सोपू. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा,
आभार मानतो या सुंदरशा लेकराबद्दल. ती मंडळीची फार मोठी साक्ष आहे. आणि प्रभू याची प्रचिती आहे की ज्यावेळेस आम्ही देवाचं दान देवाला देतो त्याच देव त्याचं सर्वोत्तम दानाला देतो. आणि म्हणून जे त्यांनी मंडळीसाठी केलं त्याचं प्रतिफळ म्हणून हे सुंदर बाळ त्यांना तो दिलेला आहे. तुझ्या वचनानुसार त्याचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. यावेळेस ख्रिस्ताच्या रक्ताखाली त्याला आणत असताना सर्व प्रकारचे घराण्याचे शाप, सर्व प्रकारची बंधनं येशूच्या रक्ताच्या द्वारे तुटले जाऊ दे आणि ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे असणारी सुरक्षा त्याला प्राप्त होऊ दे. या दोघांनाही तुझ्या स्वाधीन करत आहे. या सुंदरशा देणगीबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पुन्हा एकदा या उभयतांना आणि विशेषतः या बाळाला तुझ्या स्वाधीन करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. तर आणि सक्रिय असं परमेश्वराचं वचन आपल्यासमोर घेऊन येत असताना आपण जोरदार आणि स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोर यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला. अद्भुत काम देव सर्वत्र करत आहे. तुमच्या प्रार्थना आणि या प्रार्थनेच्या द्वारे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये प्रभू घेऊन जात आहे. थंडी गेली माझी. एक जागाच अशी आहे की एकदा आपण अभिषेकामध्ये येतो त्यास व्याधी विकार सगळे नष्ट होऊन जातात, आहे की नाही. कुसावरती प्रभू येशू ख्रिस्त एवढा दुःख भोगत असताना पण त्याच्यामध्ये अभिषेक होता. म्हणून लक्षात ठेवा, जर आम्ही दुःख भोगत आहोत, कष्ट भोगत आहोत, तर आम्हाला विश्वासाचं युद्ध लढणं फार गरजेचं आहे. मनमाडमधल्या मीटिंग अतिशय आशीर्वादित झाल्या. पुष्कळ लोक भेटले. याच्या अगोदर पण त्या ठिकाणामध्ये मी मीटिंगसाठी गेलो होतो, परंतु यावेळेस गेल्यानंतर कल्पनेच्या पलीकडं लोक मीटिंगसाठी त्या ठिकाणात आले आणि काही लोकांच्या जीवनात इतक्या अद्भुत साक्षी होत्या. एक परिवार भेटला, दोघं नवरा बायको, त्यांना लेकरं नव्हती. आणि मग त्या ठिकाणामध्ये एक जोडपं होतं. त्या जोडप्यानं त्यांना सांगितलं, जर तुम्हाला लेकराचा आशीर्वाद पाहिजे असेल तर तेलोरे पास्टरला फोन करा, देव तुम्हाला देईल. आणि ते एवढे एक्साइट झाले. आणि मग त्यांनी कॉल केला. आणि कॉल केल्यावर मी त्यांना भेटलो तर ते सांगायला लागले, आम्ही यांना तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली आणि देवानं यांना लेकरू देऊन आशीर्वादित केलं. 8 वर्षानंतर प्रभूनं त्यांना लेकराचा आशीर्वाद दिला. फार महान आमचा देव आहे. काही लोक आले, त्यांनी सांगितलं आमचा मुलगा व्यसनाधीन होता, दारूमध्ये टून झालेला मुलगा, परंतु यूट्यूबच्या वचनानं त्या मुलाला दारूच्या व्यसनातनं बाहेर काढलं. 3 दिवसाच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणात बरेच लोक मला फोन करून सांगायला लागले की असं वाटलं की ती मीटिंग का संपली. आणि बोलणारे दारूबाज लोक होते बरं का, अट्टल पिणारे. तर ते म्हटलं की असं वाटलं की आता आम्हाला करमत नाही, जीवन कसं जगायचं फार सुंदर सांगून गेले. ते म्हणले आता आम्ही परत व्यसनाकडे नाही तर देवाच्या सानिध्यात जीवन जगणार आहे. खूप महान देव आहे आपला. इतका अद्भुत आहे की त्याची तुलनाच होऊ शकत नाही. पुण्यामधल्या सभेला जस मी गेलो आणि त्या ठिकाणामध्ये गेल्यानंतर आपल्या चर्चचं बजेट जवळजवळ 1 कोटी रुपये आहे बांधकामाचं. 1 कोटी बरं का. मी तुम्हाला सांगितलं नाही धक्का बसून दोघा तिघाला अटॅक येतील म्हणून, परंतु 1 कोटीचं बजेट आपलं चर्चचं होतं आणि काम चालू आहे. पैशाची तजवीज फार कठीण असते बरं का हे सगळं करणं. आणि त्याच पिरियडमध्ये उगीच माझ्या डोक्यात आलं, आई वयस्कर आहे आणि माझ्याकडे थोडे पैसे असणं गरजेचं आहे. समजा ती अचानक आजारी पडली तर दवाखान्यात पळापळी करायला माझ्याकडे कुठं पैसे आहेत. म्हणून तिला लागणारे पैसे मी माझ्याजवळ ठेवले. आणि नेमकं ती आजारी पडली. आणि आजारी पडल्यावर डॉक्टरनं सांगितलं 2-2.5 लाख रुपये खर्च येईल. आम्ही म्हटलं ठीक आहे, कारण तिला पुरवठा करणारा देव होताच आणि मुलगा असल्या कारणानं मला माहिती की माझी जबाबदारी आहे. पण मी पैसे आणून ठेवले. म्हटलं की नाही, घरात वयस्कर माणूस आहे आणि मग ते घरात पैसे असणं गरजेचं आहे. ती आजारपण आली, तिला कुठं घेऊन जायचं. मग पुण्यामध्ये मीटिंगला गेलो. मीटिंग संपल्यावर 3ऱ्या दिवशी आपला अमित घाटगे, तो त्याची पत्नी आणि त्याचा मेवना 3 जण मला हॉटेलवर भेटायला आले. ते म्हणले की पास्टर माझ्या सासऱ्यांना तुम्हाला डोनेशन द्यायचं. आम्ही नाश्ता करतो तो शारोन आणि मी. मग तो थांबला, हो पैसे घेऊन आलोय, आम्हाला लवकर आतमध्ये घ्या. आम्ही खाली होतो आणि ते हॉटेल काय
दुसऱ्या अहो घरात जमत नाही तर तिसऱ्याला एक पाणी 180 रुपयाला, चहा 180ला. मग आता त्यांना तसंच बसवलं. मग रूमवरती गेलो, ते आले. आल्यावरती मग ते सांगायला लागले. म्हटलं की पास्टर, हिच्या सासऱ्यानं 10 लाख रुपये चर्चसाठी दिलेले आहेत. 10 लाख रुपये, 10 लाख रुपये चर्च बांधायला दिले. आणि ते 10 लाख रुपये मी घेतले. नंतर परत त्याचा कॉल आला, या 10 लाखातले 2 लाख रुपये तुम्ही तुमच्या खर्चासाठी ठेवा. मग मला कळालं, मी प्रोव्हिजन करतो पण देवाची प्रोव्हिजन अद्भुत असते. देवाने शिकवलं बरं का, अरे तुझ्याकडं नाही माझ्याकडनं तुला पुरवठा व्हायला पाहिजे. तर देव फार मोठं काम करत आहे. जेव्हा मीटिंगला मी बाहेर जातो तर तिथं गेल्यावर इतके लोक प्रेम करतात. मग चर्चसाठी भरभरून देत आहेत की तुमचं चर्च, आणि जाताना ते म्हणतात लवकर बांधा, आम्हाला यायचं आहे, आम्हाला त्या चर्चचा भाग बनायचं, जे एवढं सुंदर चर्च तुम्ही बांधत आहात. तर त्यांना असं वाटतं की हे जे मंदिर बांधत आहे ते त्यांना असं वाटतं की ते आमच्यामध्ये आम्ही गुंतवणूक करावी. आणि मग मला प्रश्न पडतो की पैशावरती लोक बिलकुल प्रेम करत नाही, ते देवावरती खूप प्रेम करायला लागले. इतकं प्रेम. प्रत्येक मिटिंगला गेल्यावर 1,00,000-1.5 लाख रुपये लोक देतात चर्च बांधायला. आणि मग देव म्हटला की तू करोडचा विचार करू नको. मला असं वाटलं की आपण करोडचा विचार केलं, सगळं पाडून बांधलं असतं तर बरं झालं असतं, कारण देवाला खूप मोठा. आणि म्हणून आत्ता जरी असलं तरी भविष्यात पण पाडून परत बांधणारच आहे बरं का. प्रभूनं ठेवलं, तो उशिरा जर आला तर अजून सुद्धा सुंदर आपण बांधणार आहोत. छान प्रभू करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, विश्वासामध्ये टिकून राहा. आपली वैचारिक पातळी त्याला सर्वोच्च ठिकाणात घेऊन जायचं, सर्वोच्च ठिकाणामध्ये. ज्यावेळेस मला तिथं लोकांना भेटलो तर ती लोकांची गर्दी पाहिल्यावर मी पास्टरला म्हटलं, पास्टर कालपासून प्रेयर करतोय, 2.5 तास 3 तास प्रार्थना करावी लागते, शक्ती संपत चाललेली आहेत. आता त्यांना सांगा सगळ्यांसाठी कॉमन केली. बाळासाहेब म्हणले नाही, तुम्हाला सगळ्यांसाठी, ते तुम्हाला खास भेटायला आले. ही मोठी रांग, जो 12-12:30 रात्री झाली, 9:30ला संपलेली, जवळजवळ 2.5-3 तास. मग या सगळ्या गोष्टी पाहत असताना इतकं त्यांचं देवावरती प्रेम होतं, प्रभूच्या वचनावर त्यांचं प्रेम होतं. आणि त्यांची जी तळमळ होती, नुसतं त्यांनी ऐकलं की या ठिकाणामध्ये येणार आहेत, तर लांबून लांबून एवढ्या ठिकाणातनं लोक आले, खूप आशीर्वादित झाले, सभा आशीर्वादित झाल्या. आणि आत्तापर्यंत आपण महाराष्ट्राच्या एका भागामध्ये गेलो, पण लवकर आता आपण नोव्हेंबरमध्ये चंद्रपूरमध्ये जाणार आहे. नक्षली भाग, त्या ठिकाणात पण प्रभू आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि सप्टेंबरचा शेवटचा आठवडा त्या ठिकाणामध्ये असणार आहे. बऱ्याच ठिकाणामध्ये सभा आहेत. आणि या सभांसाठी तुम्हाला फक्त प्रार्थना करायची की देवा शक्ती दे, बल दे, ताकद दे, कारण वचन लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. वचन ऐकल्यानं लोक बदलत आहेत. प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो, महिमा देतो प्रभूला. काल अजून एक मुलगी, तिचं नाव नाही सांगू शकत मी, परंतु ती सिस्टर आल्या आणि मग अनाऊन्समेंट केलं होतं ना, तुम्ही जाऊन ॲटलिस्ट 10 बॅग तरी घेऊन या. आणि मग ती म्हटली की आम्ही गेलो, जेवढ्या माझ्या नॉन ख्रिश्चन मैत्रिणी होतात त्यांना सांगितलं. मग ते म्हटले आम्ही देतो, पण तुझ्या पालकाला आमच्यासाठी प्रार्थना करायला सांग. ते म्हटले अहो मी बॅग मागायला गेले, पण येताना प्रार्थनेचे विषय घेऊन आले. म्हणजे लोक प्रश्नामध्ये आहे, पण त्या माध्यमातून तिथे गेले. तिला असं वाटलं, तिने आणले ते जमा करून पैसे 5-6 हजार रुपये तिने आणले. आणि तिचा FD होता, तो FD मॅच्युअर झाला. आणि मग ते म्हटले की माझ्या FDचे पैसे पण चर्चला, आता तिला गरज आहे विचारायला, परंतु तरीसुद्धा ते पैसे तिने चर्चला दिले. मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जेवढं तुमचं समर्पण असेल ना, प्रभू तेवढं तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. कल्पनेच्या पलीकडचे आशीर्वाद देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जेवढं तुम्ही गुंतवलंय, मी तर म्हणतो अधिक पटीनं तुमच्याकडे परत येणार आहे, अधिक पटीनं बरं का. मी त्या पुण्यातल्या मिटिंगला गेल्यावर ते एक परिवार, मी गाडीत बसलो, पळत पळत आला, कुठे गेले. मग मी गाडीमध्ये होते, उतरू नका. अहो आम्हाला तुमच्या चर्चसाठी बांधकामासाठी पैसे द्यायचे होते, म्हणून आत्ता लॉगआउट झाले. आणि तसंच येऊन म्हटलं जाता जाता पाळकसाहेबाच्या हातामध्ये पैसे द्यावे. त्यांनी पटकन आणून पैसे दिले. एवढं प्रेम महाराष्ट्र या चर्चवरती प्रेम करत आहे, एवढं प्रेम. लक्षात ठेवा, आम्ही धन्य लोक आहोत. अख्खा महाराष्ट्र या मंडळीवरती प्रेम करत आहे. आम्ही चांगले आहेत म्हणून नाही, पण तो चांगला आहे, तो खूप चांगला आहे. आणि आज
जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, आम्हाला प्रभूवरती विश्वास ठेवायचा आहे असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. जर देवाला संतुष्ट करायचं असेल तर विश्वासच आवश्यक आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, हा ईश्वर विश्वास ठेवणार कसा? मला वाटतं विश्वास ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, ईश्वर कसा विश्वास ठेवणार, दुसऱ्या भाषेमध्ये हा विश्वास कशा पद्धतीने निर्माण होणार, काय केलं की हा विश्वास निर्माण होणार. आणि विश्वास जर तुम्ही धरला, बायबल सांगतं विश्वास धरशील तर देवाचं गौरव. देवाचं गौरव कशामध्ये? तुमचा प्रश्न सुटावं याच्यामध्ये देवाचं गौरव आहे. म्हणजे एखाद्याला नोकरी नाही तर त्याला नोकरी लागणे याच्यात देवाचं गौरव आहे, है की नाही? तुमच्याकडे नोकरी नाही, तुमचं लग्न होत नाही, त्यानंतर आम्ही पाहतो कोणाला लेकरं होत नाही, कोण कर्जामध्ये अडकलेलं आहे, काही तुमची गोव्यावरून आले, तुमची पगार थांबलेली आहे ना, गौरव होणार आहे देवाचा. ससं तुम्ही इकडे या, प्रभूला समर्पित व्हा. विश्वास आमच्यामध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे. रोमकराचं पत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचन वाचणार आहोत. रोमकराचं पत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचन. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा, ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील. पहा, पहिलाच मुद्दा, जर विश्वास नाही तर तुमचा धावा सुद्धा व्यर्थ आहे. बरं का, माझ्यामध्ये विश्वास नाही, मी प्रार्थना करत आहे. मग काही लोक म्हणतात की आम्ही एवढ्या प्रार्थना करतो, प्रभू का आमचं ऐकत नाही? आम्ही एवढ्या साक्षी ऐकल्या, काहींना लेकरं दिली, काहींना नोकरी दिली, काहींचं कर्ज फिटलं, एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये समस्या दूर झालेल्या. मग प्रभू आमच्यामध्ये या प्रकारच्या समस्येचं उत्तर का देत नाही? काय आमच्या प्रार्थना कमी पडल्या का? तुम्ही धावा करत आहात, तुम्ही मागणी करत आहात, परंतु या मागणीला तुम्ही करत असताना प्रभू तुमचा विश्वास तपासतो. विश्वासाबरोबर, मागणीबरोबर जर तुमचा विश्वासच नसेल तर लक्षात ठेवा, तुम्ही धावा कितीही केला तर प्रभू ऐकणार नाही. म्हणून आम्ही पाहतो की त्या यरीहोमध्ये येशूने प्रवेश केला, त्यास तिकडं आंधळा बर्तिमय वाटेमध्ये बसून भीक मागत असताना तो जोरजोरात धावा करत आहे, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. आता समस्या काय निर्माण झाली की ज्यावेळेस त्या ठिकाणी काही लोक होते, त्या लोकांनी या असणाऱ्या बर्तिमयला दटावलं, म्हणजे धावा करण्यापासून त्यांनी परावृत्त केलं. मग आता अशाही प्रकारची रिॲक्शन होऊ शकली असती. काय रिॲक्शन झाली असते माहिती का? माझा ईश्वरवरती विश्वास आहे पण शिष्य बरोबर नाहीत, नाही का, यांच्यामुळं मी पडलो, यांच्यामुळं मला पुढे जाता येणार, यांच्यामुळं माझ्यासाठी अडखळ नाही. परंतु ज्याचा देवावरती विश्वास आहे तो अडखळण्याचा विचार करत नाही, उत्तराचा विचार करत असतो. लक्षात ठेवा, अडखण तर तुम्हाला येणारच आहे, आणि अडखळण तुम्हाला बाहेरचे लोक कधीच करणार नाही. बरं का, बाहेरच्या लोकांनी केलं तर आम्ही म्हणलं नाही ते वाईट आहे, नाही का, याच्यामध्ये असं झालं, मणिपूरमध्ये तसं झालं, इकडं असं महाराष्ट्रात ते नंतर हे होणारच आहे. याच्यामध्ये काही विशेष नाही. राष्ट्र राष्ट्रावरती, राज्य राज्यावरती उठेल, माझ्या नावामुळे तुम्हाला लोक धरून देतील, छळ करतील, निंदा, हे सगळ्या गोष्टी घडणार आहे. पण अंतर्गत काय, चर्चमध्ये काय नेमकं? तुम्ही चर्चमध्ये असताना तुम्हाला देवाचा धावा करण्याच्या अगोदर तुमचा विश्वास पण तपासला पाहिजे ना. काय माझ्यामध्ये तो विश्वास आहे का? आणि ज्याच्यामध्ये विश्वास आहे ना, तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये धावा करत राहतो. आंधळा बर्तिमय ज्या पद्धतीनं प्रभूला हाक मारत आहे, त्याला त्याच्या बाजूनं असणारे कोणीच लोक नाही, शिष्य त्याला अडखण करत आहे. देवाचे प्रिय लोक, जेव्हा तुमच्यामध्ये विश्वासाची निर्मिती व्हायची असते, त्यास देव तुम्हाला अनेक अडखळणामधनं नेत असतो. तुमच्यामध्ये जर विश्वासाची निर्मिती व्हायला पाहिजे ना, तर तुम्हाला अडखळणातनं जावं लागेल. शद्रक मेशक अबेदनोगोला भट्टी पाहिल्यावर त्यांचा विश्वास काय, या भट्टीतनं सोडवायला देव समर्थ, हा त्यांचा विश्वास आहे. पण डायलॉग काय त्याचा नंतर, सोडवलं नाही तरी पण आम्ही काय करतो म्हणजे सोडवावं हा चट्टाच धरतो. देवानं सोडवायलाच पाहिजे, देवानं उत्तर दिलंच पाहिजे. प्रभू 100% तुम्हाला उत्तर देणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यास देवाचा तुम्ही धावा करताना तुमचा विश्वास हा असला पाहिजे, माझं मागणं नको तर देवा तुझ्या इच्छेप्रमाणे मला दे. काय विश्वास तुमचा असला पाहिजे? माझ्या इच्छेप्रमाणे नको. येशूनं तशी प्रार्थना केली नाही का? माझ्या इच्छेप्रमाणे नको. तो काय प्रार्थना करतो? होईल तर हा प्याला मुझपासून
त्याला वाटतं प्याला टळला पाहिजे. कुणाला संकट आवडतात नाही का, कुणाला आर्थिक प्रश्न आवडतात, कोणाला बेकारी आवडती, कोणाला बांझपणा आवडतो. सगळ्याला त्या ठिकाणात वाटतं नाही प्रभूनं काहीतरी करायला पाहिजे. प्रभू करतो, 100% करतो. पण तुमची भावना काय असली पाहिजे? माझ्या इच्छेप्रमाणे नको देवा, हा धावा आहे तुमचा, हा तुमचा विश्वास आहे. आणि जर तुम्ही त्या विश्वासाप्रमाणे, प्रभू नेहमी तुमच्याकडे बारकाईने लक्ष, तुमचं स्टेटमेंट, तुमचं विधान तो तपासत असतो. आणि विधान तपासत असताना चमत्कार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये करतो ज्या व्यक्तीचं विधान प्रभूला आवडतं. सगळ्यांचं नाही ऐकत. म्हणून कनानी स्त्री त्या येशूला म्हणते की माझी मुलगी भूतानं जर्जर झालेली आहे, माझ्या मुलीसाठी आणि तुम्ही या, त्या मुलीचं भूत काढा. त्याच येशू काय म्हणतो, बाई मेजावरचं काढून कोणी. आता तिचं विधान तेवढं महत्वाचं आहे, त्यानं तिला दुय्यम स्थान दिलं. मग तिचं विधान काय? कुत्र सुद्धा मेजावर पडलेलं खातं. असं नाही म्हटलं की आता येशू मला कुत्र म्हटला, मग अमकं म्हटला, आता नकोच जायला, आता कशाला. मी असतो तो म्हणलं एवढ्या लोकात माझा अपमान, एवढ्या मीटिंगमध्ये मला कुत्र म्हटलं. बरं तिथं कॉंग्रिगेशन होतं, लोक होतं तिथे, एवढे लोक आहेत, एवढ्या लोकांमध्ये तिची प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये येशू तिचा विश्वास तपासत आहे. आणि शिष्यांकडे पण त्याने पाहिलं, ती म्हटली ना कुत्र पण मेजावरचं पडलेलं खातं वगैरे. मग ते शिष्य तिच्याकडे बघायला आले. शिष्य म्हणले असतील काय निर्लज्ज बाई नाही का, येशू एवढा अपमान करतो तरी सुद्धा ती जायला तयार नाही. मग हे सगळं पाहिल्यावर येशू काय म्हणतो माहिती का, त्यांच्याकडे बघू, यांच्या डोक्यातल्या कल्पना जाणून, असला विश्वास मला विधान. तुमचा धावा जो आहे ना, तो धावा असताना प्रभूला पसंत पडणारा धावा असला पाहिजे, प्रभूला आवडणारा. काय माझा देव माझ्याकडनं अपेक्षित करत आहे. तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीत, नकारात्मक परिस्थितीमध्ये, सगळ्या वाईट प्रसंगातनं प्रभू नेणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूला स्वीकारलं म्हणजे सगळं तुम्हाला चांगलं पाहिजे नाही का. लांबून लांबून तुम्ही लोक आलात, कशासाठी आला? मग तुमच्याकडे काहीतरी प्रश्न आहेत आणि मग तुम्हाला अशा एवढ्या साक्ष्या ऐकल्या, मग आम्ही आलो, आता आमच्या डोक्यावर हात ठेवणार, मग प्रार्थना करणार, मग आम्हाला ते मिळणार. 100% मिळेल, पण सगळ्यांच्या बाबतीत नाही. देव काही लोकांना विश्वास तपासण्यासाठी सहाय्य करत असतो, त्यांना विश्वास वाढवण्यासाठी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करतो. अजून एक गोष्ट मला सांगू का, ज्यावेळेस त्या कुष्ठरोग्यांना येशूनं पाहिलं ना, आणि त्या कुष्ठरोग्याने येशूकडे आले, अहो दावीद पुत्र आमच्यावर दया करा. येशू म्हटला काय, मी बरं करायला तुम्हाला समर्थ आहे असं तुमचा विश्वास आहे का? ते म्हटले होय. आणि मग ते आल्यानंतर येशूनं त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हटलं जा याजकाला. अजून बरे नव्हते झाले, अजून अंगावरती कुष्ठरोग होतच, पण येशू म्हटलं जावा, आता वाटेत जर तुमचा विश्वास निर्माण झाला तर तुम्ही बरे होणार. म्हणून जे लांबून आलेले लोक आहेत ना, इथून बाहेर पडताना तुमचा विश्वासच तुमच्या जीवनामध्ये महान आणि अद्भुत साक्ष निर्माण करणार आहे. नकारात्मक बोलू नका. आणि 100% मला असं वाटतं ते कुष्ठरोगी चर्चा करत निघालेले होते, याजकाला जाऊन दाखवायचं, आता प्रभूनं बरं केलेलं आहे, प्रभूनं बरं केलेलं आहे. आणि त्याच विश्वासानं चर्चा करत असताना अचानक वाटेत त्यांना कळलं, अरे आपलं कुष्ठरोग निघून गेलं. विश्वासानं धावा केल्यावर प्रॉब्लेम काय? एक वचन वाचा, मत्तयाचं शुभवर्तमान 15 अध्याय 21 पासून 28 पर्यंतची वचनं. मत्तय 15 21 ते 28. नंतर येरुशलेमेहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवते वेळी. येशू तिथून निघून सोर सिदोन या भागात गेला आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. तिचा जो धावा आहे ना, तोच आमचा धावा असला पाहिजे. कोणता धावा आहे? माझ्यावर दया करा हा धावा. आणि दया या शब्दाचा अर्थ काय माहिती का? लायकी नसताना प्रभू देणं, त्याला दया म्हटलेलं आहे. मुळात प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही स्वतःला एवढं लायक बनवतो ना, नाही मी दर रविवारी चर्चला येतो, मी लांबून आलो, मी अमकं झालं, मी एवढी प्रार्थना केली, माझं एवढं सगळं चांगलं आहे, प्रभू मी उपवास करतो, अमकं करतो. या योग्यतेने प्रभू काम करत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाता आणि तुम्ही स्वतःची लायकी त्याच्यासमोर कबूल करता की प्रभू मी योग्य नाही, मला नाही वाटत मी चांगला व्यक्ती आहे. त्या कनानी स्त्रीप्रमाणे जसं तिने धावा केला. आणि अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली, तिनं मनातल्या मनात पण धावा केला नाही. आमीन म्हणाल का? बरेच लोक चर्चमध्ये आल्यावर सगळं मनातल्या मनात करतात नाही का?
या धाव्यामध्ये जे आहे ना ती आराधना आहे बरं का, उपासना आराधना आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाच्या भवनामध्ये येताना त्यास तुम्ही त्या आराधनेचा यज्ञ त्याला सादर करत असताना तुम्ही जेवढं तुमचा आवाज प्रभूपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करता तेवढा तुमचा विश्वास वाढत असतो. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला जर विश्वासामध्ये तो कमी पडण्याचं कारण काय, त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडत नाही याचं कारण एकच आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी त्यानं सुप्त ठेवलेल्या आहे. आणि आमच्या देवाला गुप्त शिष्य आवडत, मनातल्या मनात करणारे त्याला बिलकुल आवडत नाही. बिलकुल मनातलं मनात आवडत नाही त्याला. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वराच्या घरामध्ये येताना त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कृतीतनं दिसल्या पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं क्रिये वाचून विश्वास. व्यर्थ आहे. हा, विश्वासाची कृती कुठे आहे तुमच्याकडे? जर विश्वासाची कृती तुम्ही बघाल तर पहिल्यांदा ते तुमच्या मुखातनं बाहेर पडणार नाही. Amen. काय मुखातनं बाहेर पडतात? जसं आम्ही पाहतो, ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता तो सरदार म्हणतो, देवानं आकाश कपाट उघडले तरी एवढी स्वस्ताई होणार नाही. ही त्याची कबुली, हे त्याचं जोरात बोलणं. आणि या बोलण्याचा परिणाम काय झाला? त्या ठिकाणात संदेष्टा म्हटला, हे तर देव घडवणारच आहे पण याचा भाग तुला नसणार आहे. लक्षात ठेवा, 100% देव मिरॅकल करतो, करणार. Amen. म्हणजे मनातल्या मनात सगळ्या गोष्टी कन्फ्युजन असल्यावरती कधी कधी विचारलं जातं, तुमचं मत काय आहे? मग आमच्याकडे उत्तर, तुम्हाला काय वाटतं सांगा ना. म्हणजे माझं जजमेंट चुकलं तर लोक मला हसतील. देवाच्या बाबतीमध्ये जजमेंट चालत नाही, देवाच्या बाबतीमध्ये कन्फर्म असलं पाहिजे. Amen. हे करणार आहे प्रभू, हे करण्यासाठी समर्थ आहे. जसं अब्राम कन्फर्म होता, मी म्हातारा झालोय आणि मी निपुत्रिक आहे आणि आता प्रभू हे सगळं माझ्या चाकराकडं. कुठनं त्याच्यात डेअरिंग आलं? 100 वर्षाचा असताना आता मला मुलगा होणार आहे, काय डेअरिंग? अहो, त्याचं कन्फर्मेशन आहे. तो विश्वास बोलण्यासाठी ज्या पद्धतीने परमेश्वराशी वार्तालाप करत आहे त्यानं आपल्या शरीराकडं, आपल्या कमजोरीकडं आणि आपल्या वयाकडं सुद्धा त्यानं पाहिलं नाही. त्याला माहिती आहे की माझा देव हे सगळं करायला समर्थ आहे. Amen. आहात कुठं तुम्ही? सतत बोलताना असं बोला, जोर जोरात बोला. Hallelujah. काय जोर जोरात बोलायचं? मी बरा आहे, जोर जोरात बोलायचं. Amen. हा? कोणी विचारल्या लगेच बीपी वाढलं, शुगर वाढली, हे झालं, ते झालं, नवरा त्रास देतो, लेकरं पण ऐकत नाही, कामातले लोक त्रास देतात, आमकं. कधी कधी असं वाटतं मीना कुमारीचा जन्म झाला का काय? एवढे प्रश्न यांच्याकडं आणि 12 महिने अश्रू डोळ्यामध्ये. पण बायबल सांगतं की प्रभूमध्ये सर्व आनंद करा. उपाशी असला तरी चेहऱ्यावरती आनंद. का? कारण विधवेच्या घरामध्ये एलिया गेला आणि तिचा दुष्काळ पण त्यांनी नाहीसा Hallelujah. केला. 100% देव आमची कमतरता काढून टाकतो. Amen. बोलत राहायचं बरं का. Hallelujah. काय बोलत राहायचं? तुम्हाला ज्याच्या विषयी जो तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाविषयी बोला. आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाशी बोलायचंय. कुणाशी बोलायचं माहिती का? प्रश्नाशी. आजारपणाशी बोलायचं. तुला माझ्या शरीरात आजारपणाला बोलायचंय. तो तुम्हाला सांगतो मी तुला संपवणार आहे, मी अमकं करणार आहे, तमकं करणार आहे. आम्ही स्वीकारतो, मी संपणार आहे. लगेच आम्ही नातेवाईकाला बोलू, या निघाले ते. आणि तेवढं करून पाळकाला पण, पाळक साहेब यांना प्रार्थना करा. आणि पाळक साहेबांनी प्रार्थना केल्यावर लगेच बोलून घ्या. म्हणजे पाळक साहेबांनी प्रार्थना केल्यावर आता तयारीला लागा. अहो नाही हो, मी तर म्हणतो असला विश्वास तुमचा असू द्या ना, मरण सुद्धा तुम्हाला चकवा देऊन गेलं पाहिजे. आजार तुम्हाला चकवा देऊन गेलं पाहिजे. Hallelujah. हा विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. समस्येशी बोलायला सुरुवात करा. जोर जोरात बोला, हळूहळू बोलू नका. आजारपणाविषयी बोला, नोकरीला बोला. तुम्ही काय बोलायचं? तुला नोकरीला मला ही कमी पगाराची नाही, भरपूर पगाराची नोकरी देणार आहे. आणि तिला सांगायचं हे नाही, दुसरी. Hallelujah. तिथं तो अधिकारी सांगेल तुम्हाला एवढाच पगार आहे. त्याला सांगायचं नाही, तुला द्यावं लागेल. मला कोणीतरी Hallelujah. परवा साक्ष पाठवली हो कोणीतरी मला. त्यावेळी पाळक साहेब पगार वाढतच नव्हता, तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली, तुम्ही प्रार्थना केली आणि काय साहेबाचं डोकं फिरलं की त्यांनी एकदम 10,000 पगारामध्ये वाढ केली. Hallelujah. अहो तुम्ही बोलल्यावर ते आपोआप येतं. आपोआप 10,000 पगार वाढला. 5,000 पगार होता, 10 वरून 15 गेला. आत कुठं तुम्ही जर त्याच प्रश्नात मला 5,000 पगार आहे, माझं घर भागत नाही, माझं, अहो त्याच्याशी बोला, जोर जोरात बोला. त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ती स्त्री, वाचा बरोबर वचन. आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन, त्या भागातील एक कनानी बाई मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.
माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. पा मोठ्यानं आपला प्रश्न फक्त येशूला सांगा, हाच तुमचा विश्वास आहे. तुम्ही धावाच केला नाही, तुम्ही बोललाच नाही, तर प्रश्न पळणार कसा? पहा, लहानपणी एक चांगलं खेळ असायचा. ते लहान लेकरं खूप भारी खेळतात, उगाच लपतात दरवाजाच्या मागं, आणि ते मोठे लोक आले की त्यांना भाव करायचा. मग हे एवढे मोठे झाले, त्या भावाला पण घाबरतात नाही का? तो प्रश्न पण तसाच आहे, किती पण मोठा असू द्या, तुम्ही त्याच्याशी असा व्यवहार करा, त्याला नुसतं त्याला भाव करा. भाव केल्याबरोबर प्रश्नाला धडकी भरेल. हालेलुया. प्रश्नाला धडकी बोलणारं अशा प्रकारच्या गोष्टी, असा तुमचा धावा असला पाहिजे. मिळमिळीत जीवन जगू नका, तुमच्यासाठी येशू नाहीच. तुमच्यासाठी कोण म्हणलं येशू आहे? येशूला अशा लोकांची गरज आहे की ज्यांच्यामध्ये धावा आहे, सतत देवाचा धावा करणं, बोलत राहणं. माझी मुलगी जर झाली, बोलता का कधी प्रभू अशा प्रकारे मी जर झालेलं आहे? काही लोक सांगतात नाही ठीक आहे सर, ठीक नाही, देवाशी बोला. का ज्या दिवशी तुम्ही देवाशी कॉन्फिडेंटली बोलाल ना, देवाला सुद्धा प्रश्न ऐकून घेण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. फार मजा येते बरं का देवाला. तुम्ही कधी कधी बोलताना तर माझं लेकरू माझ्याशी बोलायला लागलं, विश्वास टाकायला लागलं माझ्यावरती, आणि हक्कानं मागतं, रडतं माझ्याकडनं. ते आईवडील मुद्दाम रडवतात, ते रडल्यावर फार पाझर पडतो. मुद्दाम रडवतात म्हणजे कठोर असतात का? नाही, त्यांना वाटतं जरा त्यांनी रडावं, मग पटकन उचलायचं आणि पप्पी घ्यायचं, मग त्याला ते मागितलं त्याच्यापेक्षा भारी द्यायचं. ते शांत होतं, मग तुमच्याकडे बघतं कसं जागेवर आणलं. आणि म्हणून आम्ही म्हटलं, तिथं असं लिहिलं, याकोबानं रडून देवाशी झोंबी केली. झोंबी केली पाहिजे, रडणं बरं का. तुम्ही देवाशी अशा पद्धतीने रडा. तुम्ही जसं बोलाल देवाशी, मोठ्यानं बोलाल, तुम्ही प्रश्नाशी बोलाल, आणि तेव्हा तुमचा विश्वास आपोआप निर्माण होणार आहे. निर्माण व्हायला पाहिजे विश्वास. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, तुमच्या बाबतीत कधीच घडणार नाही. माझं व्यक्तिगत जीवन मी मध्ये सांगतो तुम्हाला, मी सगळ्या गोष्टी बोलत असतो, सगळ्या गोष्टी. मी ते शारूनच्या पप्पाला पण सांगते, ते म्हटलं की आत्ताच काहीतरी बांधायचं. अरे म्हटलं तू काय घेऊन बसला, काहीतरी बांधायचं, परत पाडायचं. त्यांनी डोक्याला हात लावला. अहो आत्ता बांधतात तर मी पाडायचा विचार करतो. अरे माझं जीवनच तसं आहे, मला माहिती प्रभू याच्यातनं पलीकडे घेऊन जाणार आहे. आमच्याकडे बोलणं असलं पाहिजे. काय बोललं पाहिजे? जे तुमचं स्वप्न, ते स्वप्न सतत बोलत राहा. ह्या विश्वासाच्या निर्मितीला देवाला बोलणाऱ्या लोकांची गरज आहे. आणि जोर जोरात बोलायचं बरं का, जोर जोरात बोलायचं. परीक्षेला जाताना म्हणायचं, प्रभू मला पास, पेपर सगळा माझ्या मनासारखा येणार आहे. तिथं दागदुख नाही असली पाहिजे. ते उत्तर येईल का, रात्री मी दुसरंच आलं तर, तिसरंच आलं तर, मग कशाला प्रार्थना करून घेतो? कशाला प्रार्थना करून घेतो? जेव्हा तुम्ही प्रार्थनाशील अशा पद्धतीने बोलत राहता, लक्षात ठेवा, जर तुम्हाला उच्च पदावरती पोचायचं तर तुम्हाला बोलायचंय. एमपीएससीची परीक्षा मी पास होणार, बोलायला का तुमच्या बापाचं जातं का? बोलायचंय तुम्हाला बिंदास. असं लिहिलंय, देवानं शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियल यांना वरच्या पदावरती नेमलं. का नेमलं? या भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे. हे जोरात बोलले ना. तुमच्या समोर भट्टी आहे, तुमचं करिअर तुमच्या समोर भट्टी आहे, पण या भट्टीतनं तुमचा देव तुम्हाला बाहेर काढेल. आणि माझीच आहे, शिलूतल्या बरीच लेकरं उच्च पदावरती आरूढ असावे, डॉक्टर असावेत, इंजिनियर असावेत, हा मोठ्या पदावरती त्याने असावं. त्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या यायला पाहिजे चर्चमध्ये. मी बोलत आहे ते घडणार आहे. लाल दिव्याच्या गाड्या बाहेर लागणार आहे. रस्ता चर्चचा झाल्यावर सगळ्या लाल दिव्याच्या गाड्या येणार आहे. हा पुष्कळ मोठ्या मोठ्या बोलायला काय हरकत आहे? प्रभू तेच बघतो ना, हा बोलतो, याला माझ्यावरती पक्का विश्वास आहे. जो बोलतो देव त्याच्या बाबतीमध्ये काम करतो. म्हणून विश्वास निर्माण होण्यासाठी तुम्हाला देवाचा धावा करावा लागेल. आणि धावा करत असताना विश्वास असल्याशिवाय करताच येत नाही. विश्वास नाही उगं बडबड करत बसायचं. कधीच नकारात्मक हा तुमचा धावा असता कामा नये. परफेक्ट, अगदी करेक्ट अशा पद्धतीचं तुमचं बोलणं असलं पाहिजे ना. तिथला स्वर्गातला देव सगळ्याला सोडून त्यानं तुमच्याकडेच बघितलं पाहिजे. 15 ऑगस्टचं भाषण बघता ना तुम्ही, खूप लोक भाषण करतात, बाकीचे सगळे तिथे बोलता मग तो अध्यक्ष सारखा घड्याळ घेऊ, ह्या दगडाला कशाला उभं केलं माझा टाइम खायला. आणि काही लोक जे स्टार्ट पासून शेवटपर्यंत असं भाषण करतात, सगळ्याचं लक्ष. तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये आहे ना, असं भाषण करा की देवाचं लक्ष तुमच्याकडेच गेलं पाहिजे. बोला तसं, आणि तुम्ही बोलाल तशी साक्ष घडणार. बोलाल तसं बरं का. देवाला काहीच कठीण नाही. काहीच कठीण, काही सनी कठीण आहे का?
नाही, पूर्वी त्या पोस्टात कामाला होता, ते थोडे दिवस मिळायचे ड्युटी, मग कमी दिवस मिळायचे, मग त्यांनी बऱ्याच काय काय गोष्टी केल्या, नेटचं केलं, कपड्याचं केलं. किती पगार मिळत होतं? 16,000, 15-16,000 तेवढा मिळायचा. पण त्याचं स्वप्न होतं की देव मला देणार आहे. आणि आता त्या पोस्टामध्ये रात्रंदिवस 2-2, 3-3 ड्युट्या करायचा, तो आता 4 तास ड्युटी करतो आणि 40,000 कमवतो. हालेलुया. हे सोलापूरमध्ये शक्य आहे, हे सोलापूरमध्ये शक्य आहे. बरेच लोक म्हणतात नाही सोलापूरमध्ये कमी पगाराच्या नोकऱ्या तुमच्या बापाने ठेवलंय. आमचं सोलापूर सगळ्यात भारी आहे. हालेलुया. इथं माझा देव सगळ्यात, आमची मुलं आमच्यासाठीच देवानं IT पार्क सोलापूरमध्ये चालू करत आहे. त्या आमच्या खूप दिवसाच्या प्रार्थना होत्या, आता देव ते घडवत आहे. आम्ही बोलत राहिलो, काम करत राहिलं. तेच विश्वासानं बोला, आमची लेकरं फार भारी पदावरती असणार आहे. आमेन. आणि हा तुमच्या विश्वासाचा गाभा आहे. पक्क राहा, पक्क राहा. आज तुमचं पत्र्याचं घर आहे, पण तुमचं बोलणं पत्र्याचं घर नको आहे. रोज तुमच्या पत्र्याच्या खोलीला म्हणायचं इथं 2 BHK सुंदर आलिशान बंगला असणार आहे. हे तुम्ही बोलाल आणि एक दिवशी तसं घडून येईल. हालेलुया. उगाच दावा नाही करायचा, विश्वास करून दावा करायचा. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्येच. नंतर येशू तेथून निघून नाही, रोमकराचं पत्र 10वा अध्याय 14 आणि 15. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तुम्ही विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील, धावा कसा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही, ऐकलंच नाही, त्याच्यावर ते विश्वास कसा पहा, ठेवतील. तुमच्यात विश्वास निर्माण होण्यासाठी येशू विषयी ऐकणं पण गरजेचं आहे. आमेन. ऐकल्याशिवाय कसा विश्वास निर्माण होणार आहे? काही लोकांना ऐकायचं नाही, मग ते काय करतात, वर्शिप झाले की उठून फोन आला की चला. आणि सैतान पण तेच काम करतो बरं का. तुम्हाला बरोबर पहा, एदेन बागेमध्ये पण सैतानानं फळ दिलं, आता पण लोकांच्या हातात फळ दिलं, आणि त्या फळामध्ये तिथं पण सैतानाची वाणी होती. इथं पण मोबाईलमध्ये सैतानाची वाणीच आहे. तो म्हणतो ये बाहेर. का तर तुम्ही ऐकलं तर तुमचा विश्वास वाढेल, आणि तुम्ही विश्वास वाढला तर तुमचं दारिद्र्य दूर होणार आहे. तुमचा विश्वास वाढला तर तुमच्या जीवनातले प्रश्न दूर होणार, तुम्ही यशस्वी होणार. मग सैतानाला तुम्हाला डॉमिनेट करायचं आहे. मग डॉमिनेट करण्यासाठी तो काय करणार आहे? तुम्हाला ऐकूच देणार नाही. तुम्ही देवाचं ऐकू नये. आदामाला ट्रॅप लावला, आदाम त्या ट्रॅपमध्ये अडकला असं लिहिलं. त्यानं सैतानाचं ऐकलं, आणि मग देव बोलायला आल्यावर आदाम एदेन बागेमध्ये झाडाच्या मागे लपला. का? त्याला देवाचं ऐकायचं नव्हतं. ज्या दिवशी तुम्ही देवाचं ऐकायचं बंद करता, ऐका असं लिहिलंय. याच्या अगोदर एदेन बागेतलं जीवन आदामाचं खूप सुंदर होतं. आज सकाळी मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छित आहे की जर तुम्ही देवाचं ऐकत राहाल तर जीवन तुमचं खरोखर सुंदर असणार आहे. आमेन. जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकण्यापाशी, किंवा तिथं असं म्हटलं, जर तुम्ही त्याच्याविषयी ऐकलंच नाही, येशूविषयी ऐकण्याची तुम्हाला उत्कंठाच नाहीये. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणामध्ये गेल्यावर लोकांना असं वाटतं की कमी बोलावं आणि जास्त आराधना करावी. पण आराधना केल्यानंतर काय घडणार आहे? ऐकल्याशिवाय कसं वचन आणि कसं तुमच्यामध्ये काम करणार आहे? असं लिहिलं, रक्तस्रावी स्त्री येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती गर्दीमध्ये शिकली. जर येशूविषयी तुम्हाला ऐकूशीच वाटत नाही, ऐकण्यापासून तुम्ही आपले कान बंद करता. शास्त्रात पण लिहिलं, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणजे जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना सुद्धा विटणारी प्रार्थना आहे. जर तुम्हाला चर्चमध्ये देवाचं वचन ऐकण्याची उत्कंठा नाही, आणि चर्चमध्ये जाताना तुमच्याकडे तीच भावना आहे. कोणती भावना? कमी बोला. आपल्याकडे नाही, बऱ्याच ठिकाणात आता फिरतो ना, तिथे गेल्यावर ते सांगतात आमचं चर्च आहे बरं का, जरा एवढंच बोला. अरे मेरे को क्यों बोला है फिर? 15-20 मिनिटामध्ये तर माझं क पण होत नाही. 15-20 मिनिटामध्ये काय बोलणार आहे बरं? 15-20 मिनिटामध्ये तुमच्या लोकांना जे आवडतं ते बोलण्यापेक्षा माझ्या देवाशी मी तासन तास बोललो आणि त्याच्यानं विश्वास निर्माण झाला तर तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही ऐकलं पाहिजे देवाच्या वचनाविषयी. जेवढं तुम्ही येशूविषयी ऐकाल तेवढा तुमचा विश्वास वाढणार आहे. जर तुमच्यामध्ये विश्वास वाढायला पाहिजे तर दुसरं काहीच ऐकू नका. मग तिमोथेला पत्र लिहिताना पौल म्हणतो, आयाबायांच्या कहाण्यांपासून सावध राहा. म्हणजे ऐकतो पण काय ऐकतो? काय विश्वासामध्ये कमजोर पडतो? नेहमी आम्हाला रंजक कथा आवडतात. ऐका बरं का, 10 हेर काढण्यामध्ये गेले, 2 हेर गेले. 10 हेरांना जे पाहिलं ते वास्तव होतं. कणाले दिप्पाडे राक्षसासारखे आहेत. 2 हेरा तिथं गेले आणि त्यांनी पाहिलं या कनानी लोकांपेक्षा तिथली फळं फार मोठी आहेत.
जसे ते कणानी आहेत ना, आणि त्यांना आवडणारी तशीच फळं आहेत, मोठी मोठी फळं आहेत. मग तुम्ही आता बघा, जेवढे मोठे लोक तेवढं त्यांचा आहार पण मोठा ना. त्यांचा आहार कसा कमी असणार आहे बरं? त्यांचा आहार तेवढा, तर त्यांना तशाच प्रकारचं प्रोडक्शन करावं लागणार आहे. उगाच देव म्हटलं नाही मी तुम्हाला दुधामधाच्या प्रदेशात नेणार आहे. दुधामधाच्या प्रदेशामध्ये तो म्हटलं कणानी लोक तेवढे मोठे आहेत, त्यांच्या गाया, जर्सी गाया म्हणतात ना, त्यांच्याकडे ते होत्या, ज्याला तुम्ही म्हणता की काय म्हणतात, मिश्र, आणि त्या सगळ्या प्रकारचे जनावर तशी होती. आत्ता आम्ही म्हणतो की नाही हे ॲडव्हान्स नाही, हे त्या काळामध्ये जुन्या करामध्ये हे सगळ्या जातीची प्रजातीची आणि ते प्राणी होते की ज्यांच्याकडे दूध प्रचंड निघत होतं. मग तुम्हाला जर कणानी लोक नसले तर एवढ्या मोठ्या, तुम्ही जर बुटके बुटके बघायला लागले, नाही देवा असे बुटके दे, लाद घातलं की पडायला पाहिजे, अरे नाही तुम्हाला मी बुटकं करेल. ते काय म्हटले माहिती का, आम्ही त्यांच्यासमोर टोळासारखं दिसत आहे. हे पण वाक्य आहे ना, हे पण बोललंय त्यांचं. ऐकता कुणाचं? आणि तिथं असं लिहिलं, ज्यांनी ऐकलं ते 10 मुकलून रडायला लागले. 10 लोकांचं ऐकल्याबरोबर काय झालं? म्हणून रडणारे लोक आहेत ना, आयाबायाच्या कहाण्या ऐकतात. आणि ज्यांच्यामध्ये देवाविषयीचं ऐकणं आहे ना, ते सतत आनंदी लोक असतात. कानावर पडूच द्यायचं नाही चुकीच्या गोष्टी. कशाला चुकीच्या गोष्टी ऐकता? की ज्याच्यानं तुमचा विश्वास कमी पडणार आहे, देवाविषयीचा तुमचा भरोसा कमी पडणार आहे. हा जर माणसामध्ये विश्वासाची समस्या आहे, का तो विश्वास निर्माण होत नाही? लक्षात ठेवा, हे ऐकणं फार गरजेचं आहे. इथं असं लिहिलं ना, तुम्ही काय लिहिलं वाचा बरं. आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही, ऐकलंच नाही, त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? तुम्ही ऐकलंच नाही तर विश्वास कसा ठेवणार आहे? बरेच लोक मला म्हणतात, बाळक साहेब माझा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करा. चर्चला जाऊन ऐक ना. त्यांना असं वाटतं चर्चला जाऊन ऐकण्यापेक्षा तुम्ही प्रार्थना करा, मग माझा विश्वास वाढेल. नाही. आज जर तुम्ही विश्वासाशी लढत आहात, याचं कारण एकच आहे, तुम्ही देवाचं वचन ऐकत नाही. एक वचन वाचा, तुम्हाला समजेल. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 27 ते 29 पर्यंतची वचनं. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 27 ते 29 वचनं. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून, कोणाविषयीच्या गोष्टी ऐकून? येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. जेव्हा तुम्ही येशूविषयीच्या गोष्टी ऐकता तेव्हा तुम्ही गर्दीमध्ये शिरता. लक्षात घ्या, गर्दी आहे. हे जग जे आहे ना, सगळं गजबजलेलं जग आहे. अनेक लोकांकडे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. नातेवाईकांची गर्दी आहे, मित्रांची गर्दी आहे, सगळ्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टीला दूर करून फक्त येशूविषयीचं ऐकलं पाहिजे ना. ऐका तर येशूविषयी. तुम्ही जर तुमचं परिवारातल्याच लोकांचं ऐकत बसला, तुम्ही जर ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे, ज्यांच्याशी तुमची सहभागिता आहे, प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही ज्याच्या बरोबर सहभागिता आहे त्याचं आम्ही ऐकत आहोत. बघा तुम्ही कधी कधी जे एकमेकाच्या जास्त जवळ, आपण नाही सांगणार पण त्यांनी सांगितल्यावर ऐकतात. बघा मी म्हणतो आम्ही सांगितलेलं नाही ऐकलं, यांचं कसं काय ऐकलं? ऐकण्याचं कारण तुमची फेलोशिप त्यांच्याबरोबर आहे. मग तुम्हाला ते सांगतात तेव्हा तुम्ही, मग आता ज्याचं येशू बरोबर फेलोशिप आहे, येशूचं ऐकणार नाही का? मग येशू म्हटलं नाही का, उठ आपली बाज उचलून चालू लाग. येशू काय बोलतो? येशू म्हणतो बाज उचलून चालू लाग. आता एवढे वर्ष तू त्या बाजेवरती पडून राहिला ना, आता तुला ऐकायचं, आपले हात लांब कर. येशू सगळं पॉझिटिव्ह बोलत असतो, आपला हात लांब कर. ऐका, जिथं तुम्ही कमजोर आहात तिथं प्रभू तुम्हाला विशेष प्रकारचं बोलतो. बोलणार कसा देव? काही लोक म्हणतात नाही बाळक साहेब अशी प्रार्थना करा की देवानं स्वप्नात येऊन मला सांगावं. बरेच लोक म्हणतात देव तुमच्याविषयी प्रार्थना करा मला सांगा देव काय बोलतो. काय नाही बोलत, तुझं तोंड बंद कर मग तू. बरेच लोकांना असं नाही देवानं काय, का देवाने तुम्हाला सांगावं? का देवाचं वचन देव पाठवत नाही? हे वचन तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतं. तुम्हाला पर्सनली ऐकण्याविषयी कशाला एवढं इंटरेस्ट आहे? बरं, दुसरी गोष्ट, हे सगळं प्रभूचं बोललेलं पुस्तक आहे. ह्याच्यात देव बोललेला आहे. आता देव पर्सनली तुमच्याशी बोलणार नाही. तुमच्याशी का बोलणार नाही? जे अंतःकरणाचे तेवढं अंतःकरण तुमचं शुद्ध आहे का देवाने बोलायला पाहिजे? तुम्ही बांधता, तुमच्यात द्वेष आहे, मत्सर आहे, आणि तुम्ही आता देवा माझ्याशी बोल माझ्याशी बोल माझ्याशी बोल. तो म्हणतो पहिले तुझं मन स्वच्छ कर. देव आमच्याशी बोलणं गरजेचं आहे, परंतु देव कसा बोलणार आहे? जेव्हा परमेश्वराचं वचन आराधनेनंतर तुमच्याशी आणि प्रोक्लेम केलं जात असतं, डिक्लेअर केलं जात असतं, त्याच देव तुमच्याशी बोलत आहे. हाच देव तुमच्याशी व्यक्तिशः बोलत आहे, आणि हाच तुमचा विश्वास वाढवणार आहे. म्हणून देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, आणि अशा निगेटिव्ह लोकांचं चुकून पण ऐकू नका. लक्षात ठेवा,
जर नकारात्मक बोलणं तुम्ही ऐकाल, डॉक्टर तुम्हाला सगळं निगेटिव्ह सांगत असतो. परवा एका सिस्टरने फोन केला आणि त्यांनी सांगितलं, डॉक्टरने सांगितलं की बाळाच्या पोटामध्ये किडण्या नाही आहेत, आणि ते म्हटलं की आता त्या बाळाला मारूनच टाकावं लागेल, नाहीतर मग ते जन्माला आलं तर तुम्हाला एवढा कसा खर्च करायचा. मग त्यांनी सगळं काढलं, स्कॅनिंग केलं, सगळं केलं, ठेवलं डोळ्यासमोर, आणि ते म्हटले की बाळाला किडण्या नाही दोन्ही पण. आणि ते म्हटले की एवढ्या वर्षानंतर तुम्ही प्रार्थना केल्यावर हे बाळ जन्माला येणार आहे, आणि आता ते 8 महिन्याचं झालेलं आहे, कसं काय त्या बाळाला मारून टाकायचं आहे. परंतु मी त्यांना म्हटलं, लक्षात ठेवा, माझ्या देवाकडं सगळे स्पेअर पार्ट पडून आहेत. हालेलुया. किडण्या बिडण्या सगळं, हृदय बिदय सगळं देवाकडे पडलेलं आहे. फक्त तुम्ही त्याचं ऐकायचं. प्रभू म्हणतो ना, काळजी नका, लाजर बाहेर आहे म्हटल्यावर ते काम फक्त ऐकायचंय. बाहेर म्हटलं एवढा शब्द, त्याने आतून नाही म्हणायचं कसं येऊ, आतडे गेलेत, कसं येऊ, सगळं किड्याने खाल्लेलं आहे. तो म्हणतो ते काम तुझं नाही, तुझं काम फक्त माझं ऐकणं आहे. तू ऐकशील, मी सगळं आतमध्ये घालेल. हालेलुया. आहात कुठं तुम्ही? प्रभूचं बोलणं ऐका, विश्वासानं ऐका. तुमच्यामध्ये विश्वास वाढायला पाहिजे ना, विश्वास निर्माण व्हायला पाहिजे, तर देवाचं बोलणं ऐकत राहा, कोणाचं ऐकू नका. अजून नातेवाईकांच्या चर्चेमध्ये तर अडकूनच पडू नका, ते तुम्हाला लय लांब घेऊन जातात. काय एवढं प्रार्थनेत राहायचं ना, अमकं करायचं, काय प्रार्थना करायची, आणि तुमच्या पाळकाला बी काय काम नाही, तुम्हालाही काही काम नाही. बरेच लोक उठसूट आपलं प्रार्थनेलाच पळतात, दुसरं काय काम धंदा तुम्हाला नको, तुम्ही बोलूच नका. मला फक्त देवाचंच ऐकायचं. आमेन. का देवाचं ऐकलं की विश्वास वाढतो. असाधारण अकल्पित गोष्टी जिथं तुमच्या कल्पना संपतात तिथं देव काम करतो. आमेन. मग प्रार्थना केली तिची, मी प्रार्थना केली, म्हणजे देवा याच्या किडण्या गेल्या असं डॉक्टर म्हणतात, पण तू लाजरसला किडनी दिली, याला किडनी दिली. हालेलुया. आणि प्रार्थना केली. ते डॉक्टरला म्हणले आता परत एकदा चेक करा. त्याने पुन्हा सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यावर ते म्हटलं इथं किडण्या नाही, आता सोनोग्राफी केल्या, इथं किडण्या आहेत. हालेलुया. हे कसं काय घडलं? मग ती काय म्हणली माहिती का बाई, इथं किडण्या नव्हत्या कारण इथं प्रार्थना नव्हती, आता इथं किडण्या आहेत, इथं आमच्या देवानं आम्हाला किडण्या दिल्या आमच्या बाळाला. ऐका फक्त देवाविषयी. तुम्ही नाही ते डॉक्टरचं एवढं गृहीत धरून बसता, नाही डॉक्टरनं सांगितलं किडण्या नाहीत, त्याचं कामच आहे तुम्हाला आतमध्ये नेऊन फाडायचं. तुम्हाला एकदा भीती दाखवली ना की लगेच तुम्ही जाता, तिथं काटछाट करून भरून घेता. तो विद्वान आहे, त्याच्या मेडिसिन प्रमाणे ते सत्य असेल, पण मेडिसिनच्या पलीकडे आमचा देव आहे. ते ऐका. हे आहे जगामध्ये, आजारपण आहे, व्याधी विकार आहे, सगळं आहे, पण जिथं मेडिकल संपतं ना तिथं देव काम करतो. तेच तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, तेच तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. लास्ट मोमेंट पर्यंत प्रभूवरचा विश्वास सोडू नका. एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, काय शब्द येतील तेवढे, 2D 3D 4D 5G 6G, किती काय यायचं ते येऊ द्या, परंतु तुमचा देव हा जगातला सगळ्यात शक्तिमान देव आहे, त्याच्याविषयीच ऐकत राहा. दावीद म्हणतो त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवर. हो, त्याचं विधान आहे, तुम्हाला तेच ऐकायचं. ते विचार करत बसायचं नाही माझ्याकडे शिक्षण नाही, अमकं नाही, तमकं नाही, मी चर्चमध्ये आल्यावर कशाला काम धंदा सोडून यायचं, मग इथं बसल्यावर माझा वेळ वाया जाणार आहे. अरे एकदा येऊन बघ ना, प्रभू कशा पद्धतीने तुझा पुरवठा करेल, कशा रीतीने देव तुला आशीर्वादित करेल, कसा तुझा बिझनेस देव वाढवेल. परवा एका मनमाडमध्ये गेल्यावर एक तरुण आला, तो म्हटला की पास्टर, ज्यावेळेस मी पहिल्यांदा नोकरी करावं का बिझनेस करावा असा विचारामध्ये होतो, तेवढ्यात तुम्हाला फोन केला. आणि मग त्यास मी त्याला म्हटलं, अरे बाबा काय त्या नोकरीच्या मागे लागतो, मर्यादित पगार आहे, जास्त बिझनेस कर. आणि त्याने एवढं मनावर घेतलं, आणि तिथे गेल्यावर म्हटलं तुम्ही मला बिझनेस करायला सांगितलं आणि माझा बिझनेस एवढा वाढला की माझ्या नोकरीपेक्षा देवानं मला खूप आशीर्वाद दिले. अहो, देव बोलतो ते करायला पाहिजे तुम्हाला. ऐकत राहा ना, देवाविषयी ऐकत राहा. कोणाचंच ऐकणं मनावरती घेऊ नका. तुम्ही फार सिरियस राहता कोणाचं ऐकल्याबरोबर. जसं त्या 10 हेरांनी ऐकल्यावर सगळे इस्रायल धाय मोकलून रडायला लागले, आता कनानी आम्हाला मारणार. देव बोलला नव्हता दुधामधाच्या प्रदेशात तुम्हाला नेणार आहे. मग दोघं जण आले, ते काय म्हटलं माहिती का, कनान इतका सुंदर आहे, त्यांनी फळच घेऊन आले, यांनी बातम्या घेऊन आले. हे काय घेऊन आले? बातम्या आणू नका, फळ घेऊन या. नकारात्मक बातम्या नाही, हा तुमचा विश्वास आहे. तुम्ही नेहमी फळ घेऊन या. फळ म्हणजे तुमची साक्ष आहे. दर रविवारी चर्चला येताना तुमच्याकडे फळ असलं पाहिजे की नाही, प्रभूनं मला खूप मोठ्या संकटातनं बाहेर काढलं, ही तुमची साक्ष असली पाहिजे. देवानं तुम्हाला त्या टेस्टमनीने भरलं पाहिजे. लक्षात घ्या, जर तुमच्याकडे साक्षच नाही मग तुमचा विश्वास कुठे आहे? साक्ष असली पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, रोज
तुमच्या जीवनात साक्ष घडावी, प्रभूचा अनुभव तुम्हाला यावा, म्हणून कठीण आणि जटिल प्रश्न देव तुमच्याकडे पाठवत असतो. करत असताना तुम्ही फक्त देवाविषयीचं ऐकणं फार गरजेचं आहे. आम्ही कोणाला गायरांचं नका, ते काय म्हणतात त्याचा विचार पण करू नका. त्यानंतर अजून तेच वचन वाचूया, रोमकराचं पत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचन. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील, ते कसा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही, त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील. पहा, येशू विषयी ऐकणं फार गरजेचं आहे. आता अजून एक रोमकराच्या पत्राच्या 10व्या अध्यायामध्ये जाऊया. 10 अध्याय 10 अध्याय 17 वचन वाचूया. रोमकराचं पत्र 10 अध्याय 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेनं व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे. जर तुम्हाला विश्वासामध्ये वाढायचं तर 2 गोष्टी करायच्या. एक, तुम्हाला शुभवर्तमान ऐकायचंय, आणि दुसरं तुम्हाला शुभवर्तमान सांगायचंय. आमेन. ऐका बरं का, एखादा व्यक्ती फार ऐकतो पण सांगत नाही. जेव्हा तुम्ही देवाविषयीचं सांगायला लागतं ना, त्यास तुमच्यामध्ये विश्वास वाढतो ना. मुळात प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही शुभवर्तमान किंवा सुवार्ता सांगत नाही, आणि सुवार्ता सांगत नाही म्हणून लोकांमध्ये विश्वास वाढत नाही. येशूने केलेले चमत्कार सांगा ना. तुम्ही सगळं करता, पण येशूने केलेले चमत्कार सांगण्याचं धैर्य तुम्हाला नाही. आम्हाला असं वाटतं काय लोकांना कसं वचन सांगायचं. अहो, एक शुभवर्तमान काय आहे की प्रभू तुमच्या सगळ्या प्रश्नातून तुम्हाला बाहेर काढतो. चमत्कार आहे. काना गावामध्ये द्राक्षरस संपला, त्यास येशूनं आपल्या सेवेला सुरुवात केली चिन्हांच्या द्वारे, आणि त्यानं द्राक्षरस पुन्हा एकदा त्या पाण्यापासून तयार केला. हे शुभवर्तमान आहे. आणि असं लिहिलं, ती वार्ता अख्ख्या गावामध्ये पसरली. आज जर सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये देवाचं वचन पसरलं ना, तर येणाऱ्या दिवसामध्ये हे सोलापूर ख्रिस्तमय होऊन जाणार आहे. आमेन. मला कधी कधी नवल वाटतं की बाहेरून लोक इथं लांबून, त्यांनी कुठंतरी ऐकलेलं असतं यूट्यूबच्या माध्यमातून, आणि ते यूट्यूबचं वचन ऐकून त्यांना असं वाटतं, सोलापूरमध्ये आपल्याला जायला पाहिजे. का तर त्या वचनाच्या द्वारे इतकं प्रभू काम करत आहे. पुष्कळांच्या साक्षी त्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या. मग तुम्ही विचार करा, एक व्यक्ती हा शुभवर्तमान घेऊन तिथं जातो, जर असे असंख्य लोक शुभवर्तमान घेऊन जाईल तर आमचा देश बदलायला वेळ लागणार नाही. हे शुभवर्तमान सांगता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, देवानं तुम्हाला जीवन, नोकरी यासाठी दिले नाही की तुम्ही तुमच्या घरामध्ये निवांत बसावं. कशाला दिली देवाने तुम्हाला नोकरी? काय तुम्हाला फक्त खायचं प्यायचं, आणि मग म्हणतो म्हटलं नाही का, शेतामध्ये 2 जण आणि एकाला, मग 2 जण काम करतात, दोघांचं, आता दोघं पण काम करतात, मग दोघाला नाही यायला पाहिजे ना. काय होतं त्याच्यामध्ये, हा काम करता करता शुभवर्तमान सांगतो ना. हा काम पण करतो आणि शुभवर्तमान पण सांगतो. हा नुसतंच काम करतो, तो गेला ड्युटीवरती, मग घरी आला, मग कुटुंबात बसला, मग कुटुंबाच्या गोष्टी, मग लेकरांच्या गोष्टी, मग सासू काय म्हणाली, मग भाऊ काय म्हटला, मग हा काय म्हटला, मग तो काय म्हटला, तेवढा ऐकायचं आणि वाद घालत बसायचे घरात. त्याने असं केलं का, त्याने तसं केलं का. लक्षात ठेवा, या जगामध्ये देवानं तुम्हाला यासाठी ठेवलं की ख्रिस्ताचं शुभवर्तमान लोकांना सांगावं. कोणती वार्ता, कसा विश्वास वाढणार आहे? पहिली गोष्ट, तुम्ही शुभवर्तमान म्हणजे साक्ष ऐकून तुमचा विश्वास वाढणार आहे. साक्ष बोला, इकडचं तिकडचं काहीच बोलू नका, फक्त साक्ष सांगा लोकांना. काय करायचं नाही, घरामध्ये जायचं नुसतं साक्ष सांग. आम्हाला प्रश्न पडतो, कसं काय आत्मे जिंकावं? ते नाही, पाळक साहेबासारखं ज्ञान आलं काय उपयोगाचं नाही. अहो, शमरुनी स्त्री प्रभूकडे तिनं पाहिलं आणि असं लिहिलंय, एका क्षणामध्ये या स्त्रीचं वैशिष्ट्य काय, तिने काही फार मोठं बायबल कॉलेज केलं किंवा ती गेली शिष्यांकडं आणि म्हटले मला बायबल समजावून सांगा, तेवढा वेळ नाही तिने घालवला. मला मसिहा भेटला आणि त्याला भेटायला. व्यभिचार करणारी स्त्री, आतापर्यंत अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी स्त्री, पण तिने ऐकलं आणि ती शमरोनामध्ये गेली ना शुभवर्तमान सांगायला, आणि अख्खा शमरोन येशूला बघण्यासाठी आला. हो,
आता प्रश्न असा आहे, या बाईच्या मुखातलं त्या लोकांनी ऐकावं तरी का? त्यांनी म्हटलं पाहिजे, काय तू सांगतेस, तू तर कालपर्यंत अनेक नवऱ्यांना तू फसवलं आणि त्या लोकांना तू नादी लावलं, पण ते कसं काय घडलं? शुभवर्तमानाची ताकद एवढी आहे ना, लोक तुमचं जीवन नाही ख्रिस्ताचं जीवन तपासतात आणि ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात. तुम्ही काय याला महत्व नाहीये, तुम्ही कोण आहात, तुमचं इम्प्रेशन नकोच आहे, बिलकुल तुमचं इम्प्रेशन नको आहे. मला परवा कोणीतरी म्हटलं, तुमचे संदेश आम्हाला आवडतात कारण तुम्ही वचनाच्या बाहेर काहीच बोलत नाही, सगळं वचनात 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 बोल. अहो, बाहेरचं बोलण्याची गरज काय आहे? येशू एवढा सुंदर आहे, त्याच्याविषयी बोललं तरी शब्द कमी पडतील हो. आणि लक्षात ठेवा, ख्रिस्ताविषयीचं बोलणं ना लोकांच्या डोळ्यामध्ये एक नवीन आशा निर्माण करतं. शुभवर्तमान सांगत फिरा. कधी तुम्ही निराश व्हाल तर कुणाला तरी शुभवर्तमान सांगायला घरी बोलवा, तुम्ही पण निराश व्हाल. कधी कधी तुम्हाला पण मदतीची गरज असते. मी पण कधी कधी ऐकतो ना काही वक्त्यांचं, शेवटी सामान्य माणूस आहे मी पण, माझ्याही जीवनामध्ये अडचणी असतात. अडचणी असताना मलाही वाटतं कुणाचं तरी काउन्सिलिंगची गरज आहे, मग मी चांगले चांगले वक्ते त्यांचं 5 मिनटं 10 मिनटं ऐकतो, जास्त वेळ तेवढा वेळ पण नसतो मला, पण 5-10 मिनटं ते मी ऐकतो, मी पुन्हा चार्ज होतो. कधी दिसलो का तुम्हाला निराश? मी नाही. हा, मला माहिती, जेव्हा मन अस्वस्थ होतं, बेचैन होतं ना, त्यास देवाचं वचन कानावरती पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यानं म्हटलं, उठ कंटाळो कर, कसर शुभवर्तमानाची कसर ठेवूच नका हो, अजिबात ठेवू नका. तुम्हाला उठलं की वाटलं चला प्रार्थनेला जायचं, वचन सांगायला जायचं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, तुम्ही सांगत राहा, परिवर्तन देव करेल. रामुनी मला विचारलं, मी एवढ्या लोकांना सांगतो ते चर्चकडे काय येत नाही, मी काय केलं पाहिजे? काय करू नको, सोड. चर्च बांधून झाल्यावर सगळे येतील. आता बसायला जागा नाही, कुठं डोक्यावर आणून ठेवता का? देवाला माहिती कुठं कसं आणायचं. मी सांगतो तुम्हाला, जेव्हा हे मोठं मंदिर बांधलं जाईल ना, त्यास इतका लोंढा प्रभू घेऊन येईल, तुम्हाला कळेल ही शुभवर्तमानाची ताकद आहे. ही शुभवर्तमानाची ताकद आहे. तुमची मुलं, तुमचे नातेवाईक, तुम्ही जिथं काम करता ते लोक, या सगळ्याला प्रभूची गरज आहे. लोक समस्येशी खूप लढत आहे, त्यांना वाटा माहित नाही बाहेर कसं पडायचं, आणि तुमच्याकडे तो मार्ग आहे. आणि तो मार्ग फक्त येशूच जगाला शांती देऊ शकतो, येशूच जगाला सुटका देऊ शकतो. त्यानं सगळ्या व्याधी विकार, सगळे प्रश्न क्रूसावरती धारण केले आणि आम्हाला सगळ्याला त्यातून बाहेर काढलं. म्हणून शुभवर्तमान हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तुम्हाला साक्षी शेअर करता यायला पाहिजे. का तुमचा कॉन्फिडन्स वाढत नाही? बोलतच नाही ना तुम्ही, घाबरता, तुम्ही कचरता. पण जेव्हा तुमच्यामध्ये येतो ना विश्वास, त्यास तुम्ही बिनधास्त ठणकून सांगता, नाही हाच मार्ग आहे, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. दुसरा मार्गच असू शकत नाही प्रियांनो. येशू म्हटला मार्ग, सत्य आणि जीवन. मी जगाला येशू म्हटलेल्या मार्गाची ओळख करून दिली पाहिजे. कोण करून देणार आहे? मग त्या ठिकाणामध्ये म्हटलं की शुभवर्तमान, परत 10 अध्याय 17 वचन वाचा. याप्रमाणे विश्वास वार्तेनं व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. कोणाच्या वचनाच्या द्वारे? ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे. शुभवर्तमान तुमचं असता कामा नये. आम्ही आमचं जास्त सांगतो, मी असं, मी तसं, आम्ही येशूचं काय. आणि तुमचं ऐकलं की लोक बोर होतात बरं का. तुम्ही जितकं तुमच्या स्वतःविषयी बोलाल लोक बोर व्हाल, पण येशू विषयीचं ऐकल्यावर लोक फ्रेश होऊन जातात. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलं जातं ते आपली त्याची पाने कोमेजत नाही. हा, म्हणजे देवाचं वचन तर पाणी आहे. Ephesians 5:26 मध्ये वचन रूपी, म्हणजे देवाचं वचन पाणी. आता तुम्ही त्यांना पाण्याच्या जवळ नेलेलं आहे. तुम्ही कोणत्या परिवारामध्ये गेला तर तुमच्या त्या परिवारामध्ये तुमचं जाणं फक्त शुभवर्तमानच असलं पाहिजे, दुसरं काहीच असता कामा नये. शुभवर्तमान. तुम्हाला कोण त्रास देते ते सांगत बसू नका. कधी कधी आम्ही खूप चांगले आहोत, आम्हाला सगळे त्रास देते, शुभवर्तमान नाही. याच्यानं कोणीच देवाकडे वळणार नाही. आणि तुम्हाला बघून म्हणते यांनाच त्रास, तर आपण काय जायचं नाही का? लक्षात ठेवा, शुभवर्तमान काय आहे? शुभवर्तमान माझ्यासाठी येशू क्रूसावर गेला आणि त्याने मला सगळ्यातनं सुटका दिलेली, हे शुभवर्तमान आहे. त्याचं क्रुसिफिकेशन, या क्रुसिफिकेशनच्या द्वारे जीवनातले सगळे प्रश्न सुटलेले आहेत. आशावादी राहा, लोकांना तेच सांगा. तुम्ही त्यांच्या प्रश्नाला मोठं करू नका, शुभवर्तमानाला मोठं करा. तुम्ही प्रश्नाला मोठं करू नका, तुम्ही पण मोठं होऊ नका. तुमच्यातनं ख्रिस्तच मोठा झाला पाहिजे. अशा साक्षी तुमच्या जीवनात सांगा. प्रत्येकाच्या जीवनात देवानं खूप साक्षी निर्माण केलेल्या आहेत, खूप बरं का. मला माहिती सगळ्यांचं जीवन एवढं साक्षीचं आहे,
उठून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल, बापरे आम्ही कुठं होतो आणि आता है की नाही. अगमारी सिस्टरच्या घरी मी एकदा गेलो होतो, त्याच पत्र्याच्या घरामध्ये शेखर तापानं फणफणून पडलेला होता. त्याची नोकरी गेली होती, त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार चालू होते. आणि तेवढ्यामध्ये ते वृत्तदर्शन चॅनलवरती त्यानं ते ऐकलं. मग त्या लोकांना समजलं. मी त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यावर त्याचं ते कारखाने बंद पडलेले होते, सगळं होतं. प्रभूने त्याला उभं केलं. किती उपकार केले. कोणी नातेवाईक जवळ येत नव्हतं, आता सगळे नातेवाईक तुम्ही त्यांचे फेवरेट झालेला. ही शुभवर्तमानाची ताकद आहे, तुम्ही फेवरेट बनता. हालेलुया. ज्याच्याकडे शुभवर्तमान आहे ते कोण आहेत? फेवरेट. कंबर दुखे दुखेपर्यंत फोटो काढता तो. एवढे ते सलमानचे काढत नाही, एवढे माझ्यावर काढले. फेवरेट झालो ना. आणि का फेवरेट झालो? शुभवर्तमान आहे. हालेलुया. अहो तुम्हाला फेवरेट करणारं देवाचं वचन आहे. हालेलुया. तुम्ही तुमच्या लोकांना जाऊन शुभवर्तमान सांगा. ते शुभवर्तमान ऐकल्यावर तुम्ही फेवरेट बनणार आहात देवाचे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जितकं तुम्ही शुभवर्तमान सांगाल तितका तुमचा विश्वास वाढेल आणि त्या लोकांचा विश्वास वाढून ते पण प्रभूकडे येतील. म्हणून तर आम्ही पाहतो योहान गप्प बसला नाही, त्याने त्याची भावंड पण घेऊन आला. मला मसीहा भेटलेला, येशू भेटला, उद्धार करता भेटला. शमरोनी स्त्री नुसतंच तिने शुभवर्तमान ऐकलं आणि अख्खं शमरोन घेऊन आली. आज प्रश्न तोच आहे, किती लोकांना तुम्ही शुभवर्तमान सांगण्यासाठी बाहेर पडता. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. 15वं वचन, रोमकराचं पत्र 10 अध्याय 15. आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत. अहो शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती भाग्याचे पाय आहेत. आमेन. तुम्ही ज्यांच्या घरामध्ये शुभवर्तमान घेऊन जाल ना, त्यांचं भाग्य तुमच्यामुळे पालटून जाणार आहे. इतकी ताकद तुमच्या शुभवर्तमानामध्ये. जायचं आणि सांगायचं नुसतं. एक दिवशी लोक तुम्हाला सांगतील, अहो तुम्ही आमच्या घरी आला आणि घरी आल्यावर चमत्कार घडला. हालेलुया. तुम्ही आल्यावर चमत्कार घडला का? तर तुमच्याकडे शुभवार्ता होती ना. शास्त्रात लिहिलं. बरं इकडं तिकडं मी तुम्हाला देवाचं वचन बाहेरचं नाही सांगत, इथं लिहिलं ना, शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहेत. देव तुमच्या पायाकडे बघतो. तो जेव्हा तुम्ही शुभवर्तमान सांगायला एका गावातनं दुसऱ्या गावात, एका घरातनं दुसऱ्या घराकडे जाताना, त्यास देव तुमच्या पायाकडे बघतो आणि तो म्हणतो यांचे पाय किती सुंदर आहेत. हालेलुया. आणि ज्यांचे पाय बाहेरच पडत नाही त्यांचे पाय कसे ते तुमचं तुम्ही ठरवा. शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहे. देवाला तुमच्या पायाला चांगलं बनवायचंय. आम्ही आमच्या वडिलांना सवय होती, त्यांचे पाय लय फेगडे असायचे. रोज संध्याकाळी आले, गरम पाणी आणि त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचे. एक दगड होता त्यांचा आणि व घासत बसायचे. त्यांचं नाही माझे पाय सुंदर दिसायला पाहिजे, जे आहे ते कसे सुंदर दिसणार आहे जेवढे. पण लक्षात ठेवा, तुम्हाला दुसरी ब्युटी ट्रीटमेंट करायची गरजच नाही. शुभवर्तमाना सांगणाऱ्यांचे पाय देवाच्या दृष्टिकोनातून एकदम सुंदर आहे. आमेन. एकदम सुंदर आहे. हालेलुया. आज माझे पाय सगळ्यात जास्त सुंदर आहेत का? कारण आता युट्यूबवरून 10,000 लोकांपर्यंत एक आठवड्यात हा संदेश झाला. एवढ्या लोकांपर्यंत पोहोचला. शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर आहे. गप्प बसू नका. देव तुमच्या पायामध्ये एक प्रकारचं बळ घालू इच्छित. आठवा, शमरुणामध्ये दुष्काळ पडला ना, त्यावेळेस जे कोडी त्या ठिकाणामध्ये होते, आज शुभवर्तमान सांगण्याचा दिवस आहे. आता कोड्यांचे पाय बघा, जे कुष्ठरोगी आहेत ना, त्यांचे पाय जर तुम्ही सडलेले असतात आणि सडलेल्या पायानं ते गावामध्ये जातात. आता गाव त्यांचे सडलेले पाय बघत नाही, त्यांच्यातलं शुभवर्तमान बघतात. कालपर्यंत तुम्ही ज्या मार्गाने चालला ना, हे तुमचे मार्ग लोक तपासणार नाही, पण शुभवर्तमान, हे शुभवर्तमान जर पाहिलं ना, तर शास्त्र सांगतं त्याचे पाय सुंदर बनवले. कसे सुंदर बनवले? देवानं त्याच्या पायामध्ये घोड्याच्या टापांचा आवाज दिला. हे देव तुमचे पाय सुंदर बनवतो. यास तुम्ही शुभवर्तमानासाठी बाहेर पडताना, त्यास देव तुम्हाला सैन्यांचं बळ देत असतो. तुम्ही चालताना तर तुमच्या पायांमध्ये दरार असतो. लोक म्हटले पाहिजे, अरे आले हे जगाची उलथा पालत करणारे, शुभवर्तमान सांगणाऱ्याची ही ताकद आहे. काय ताकद आहे? तुम्ही चालता आणि जमीन थरथर कापू लागते. कधीच राहू शकत नाही तिथं प्रश्न. शुभवर्तमानाची ती ताकद आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं? शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहेत. पण त्याच 15 वचनामध्ये पहा, कोण शुभवर्तमान सांगतं ते ऐका बरं का.
आणि त्यांना जर पाठविले नाही पाठवलंच नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? मुळामध्ये ज्यांना देव पाठवत नाही ते कसे सांगणार आहेत? हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणता नाही मला जमत नाही तुला देव पाठवतच नाही. आणि जर तुम्हाला देव पाठवत आहे तर समजायचं देवाची कृपा तुमच्यावर आहे. हालेलुया. हालेलुया. एक्साइटेड आहात का तुम्ही? येस. आज प्रभू तुम्हाला वेगळं करून तो म्हणतो मला तुझ्या पायांमध्ये बळ घालायचंय, आमेन. सामर्थ्य घालायचंय. कशासाठी? जर तुमचं काम धंदा करून तुम्ही जर संध्याकाळी लोकांना शुभवर्तमान सांगण्यासाठी बाहेर पडत आहात तर याचा अर्थ देवानं विशेष प्रकारे तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन. आणि देवाची निवड आहे हो, किती धन्य समजलं पाहिजे आपल्याला. हालेलुया. कोणाची? देवाची निवड. जगामध्ये विद्वान आहे, ज्ञानी आहे, श्रीमंत आहे, हुशार लोक आहेत, पण देवानं त्यांना, मला परवा कुठेतरी प्रेरला गेलो त्यांनी एक विचारू का पर्सनल, म्हटलं विचारा की. एक पास्टरने मला विचारलं, प्रामाणिकपणे सांगा, ते पास्टरच होते. अभ्यास कसा करता, किती वेळ करता, कोणती पुस्तकं वापरता? अरे बाबा अभ्यासाचं मला वेळच नाहीये. घरी गेलो की तिथं बांधकाम आहे, मग पैशाचे नियोजन आहे, कामगारांना बघावं लागतं, यांना बघावं लागतं, भेटावं लागतं, अभ्यासाला वेळ नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, माझ्याकडे शुभवर्तमान आहे. हालेलुया. मी फार अगदी अभ्यास करून करून हे सगळं इकडचं तिकडचं जमा केलं तर लोकांचं तारण होणार नाही, पण शुभवर्तमानानं लोकांचं तारण होणार आहे. हालेलुया. देव निवडतो तुम्हाला, आणि देव निवडतो आणि परिपूर्ण करतो बरं का. आमेन. अर्धवट नाही देव पाठवतो. चला तुम्हाला जायचं सेवेला जा म्हटलं, तसं पाठवलं तर तुम्ही गोंधळ घालून येताल, सर्वात वेगळंच सांगून याल. तिथं नवरात्रात देतो सोडा म्हणाल, घाला त्याच्या डोक्यात दगड, असं करतो का तुम्ही? कुवार्ता सांगून ठेवा. मला विचारतात बरेच लोक, काय करायचं, नवरात्रास देतोय, मग मला काय विचारता? तुम्हाला काय माझ्याकडनं अपेक्षा आहे मी म्हणावं नवरा सोडा म्हणून? मी कसं सांगेल तसं ना, मी नाही तसं सांगू शकत. मग माझ्याकडे शुभवर्तमान आहे, मग काय करू सांगा ना तुम्ही? प्रार्थना करा. प्रार्थनाच ताकद आहे ती. प्रार्थना बदलतं जीवन, कुटुंब बदलतं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूनं तुम्हाला निवडलं हे ध्यानात ठेवा. आमेन. तुमची निवड कोणत्या माणसानं केली? हालेलुया. कोणी निवड केली? प्रभूने. प्रभूनं निवड केली तर मग प्रभूला विश्वासू राहायचं, हालेलुया. रडायचं नाही. प्रभू निवडतो, प्रभू सिद्ध करतो, तयार करतो, चकाकी देतो, आणि कुणाला 30 पट, कुणाला 60 पट, कुणाला 100 पट. मग ज्याला 100 पट 100 दिले त्यांनी नाही म्हणायचं मला 30 का दिलं. या 30 मध्ये सुद्धा ताकद आहे आणि 100 मध्ये सुद्धा ताकद आहे. हालेलुया. मी असं म्हणून का नाही, बेनेनच्या ह्याच्यात एवढं येतात, तेव्हा आम्हाला फक्त महाराष्ट्रातच आहे, मला घेऊन जा ना अमेरिकेमध्ये. मला पण वाटतं तिथं जाऊन. मला परवा कोणतरी म्हटलं जरा इंग्लिशमध्ये बोला हो. इंग्लिशमध्ये पण गेलं पाहिजे. अहो मराठीत आधी नीट समजू द्या. लोकांना मराठीत सांगून सांगून दारू सोडत नाही, इंग्लिशमध्ये काय सोडणार नाही का? इंग्लिश घेऊन ते इंग्लिश पिऊन पडलेले असतात, तिकडं मराठी घेऊन मराठी पडलेले असतात. महाराष्ट्रामध्ये मोठं काम आहे. हालेलुया. हा ठीक आहे, मला वाटतं की नाही असं व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला वापरतो, निवडतो, तर तुम्हाला परफेक्ट पण करत असतो. हालेलुया. परफेक्ट करत असतो. माहिती कसं माहिती का? जे तुमच्याकडनं करून घ्यावं, दुसऱ्या भाषेमध्ये तुमच्या मुलाला तुम्ही शाळेला कसं तयार करत असाल तसं देव तुम्हाला तयार करत असतो. हालेलुया. असं नाही समजणार तुम्हाला. त्याचा होमवर्क करून घेता आदल्या दिवशी, त्यांनी नाही केलं तर तुम्ही स्वतः करता, नाही का? तुमचे लेकरं काय करा होमवर्क, नाही का? ते तुम्ही स्वतः करता का? तर त्यांनी शाळेत फटके खाऊ नये, म्हणजे तुम्ही त्याला तयार करून घेता. आणि मग तो शाळेमध्ये गेल्यावर त्याचा अप टू डेटनेस ते शिक्षक बघतात आणि मग ते कमेंट्स देतात. ते म्हणतात की तुमचा मुलगा, तुमची मुलगी फार हुशार आहे. मेहनत कोणी घेतली? पालकानं घेतलेली आहे. आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, मी स्वतः अपडेट नाही, पण प्रभूनं अपडेट केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि देवानं तुम्हाला पण अपडेट केलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपल्या बुद्धीवरती तुम्ही जाऊन शुभवर्तमान सांगू नका. अपडेट व्हा देवाच्या बरोबर. कसं अपडेट होणार? कनेक्शन देवाबरोबर ठेवा. आमेन. सातत्यानं त्याला विचारायचं. ती लेकरं विचारतात ना, मग मी आता पूर्वी लिहून द्यायचे बघा शाळेमध्ये, आता नाही, आता व्हॉट्सअप आलं,
सगळ्याला असं करून घ्या, म्हणजे आम्ही काही करतच नाही, सगळं तुम्हीच करून घ्या. मग तो मुलगा विचारतो, मग मी काय आलं सांगितलं टीचरनं. अपडेट व्हायला त्याला आवडतं. तसं प्रभूच्या भयामध्ये तुम्ही चालत असताना, देवाशी तुमचं कनेक्शन असलं, तुम्ही अपडेट होणार आहात. आमेन. विश्वास वाढणार आहे बरं का. अपडेट होणं म्हणजे रोज नव्या साक्षी निर्माण होणं. अपडेट व्हा. आमेन. कालच्या साक्षीवर जीवन जगू नका, कालच्या साक्षीवर लोकांना प्रभूकडे आणू नका. रोज नवीन साक्ष, नवीन रीतीने तुम्हाला अपडेट व्हावं लागणार आहे. फार प्रभू महान आहे. आणि मला तर वाटतं तुमच्याकडं साक्षीच्या राशी घडल्या पाहिजे. हो, हालेलुया. एवढ्या राशींना तुम्हाला साक्ष सांगून सांगून लोकांना प्रश्न पडला की किती ऐकावं किती नाही, नाही का. काय वाचा बरं ते वचन, परत एंड करू आपण तिथं. आणि त्यांना जर पाठविले नाही, त्यांना जर पाठवलं नाही तर ते घोषणा तरी कशी करतील. तुम्हाला जर देवच पाठवत नाही तर तुम्ही घोषणा करू शकतच नाहीये. मग आज हा प्रश्न आपल्याला इथं सोडवायचा आहे. का मला देव पाठवत नाही? मला पण सांगायला पाहिजे ना. शिष्य ज्यांनी ज्यांनी प्रबोधन घेतलं, हे शिष्य असल्याशिवाय प्रबोधन घेता येत नाही. बाप्तिस्मा आम्ही पाहतो की बाप्तिस्मा जे येशूचे 12 शिष्य होते, त्या 12 शिष्यांना त्यांनी प्रबोधनामध्ये दिलेलं आहे. आणि शास्त्रात पण असं लिहिलंय, जो अयोग्य प्रकारे भाकर खातो, प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचं शरीर रक्त या संबंधानं दोष. मग येशूनं पण सांगितलं तिथं नाही, जाऊन सर्व राष्ट्रात शुभवर्तमान सांगा, त्यास शिष्य करा, त्यास बाप्तिस्मा द्या, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या. आता तुम्ही बाप्तिस्मा घेतला, तुम्ही शिष्य झाला. शिष्य झाला की शुभवर्तमान येतं ना, जाऊन सर्व राष्ट्राला सुवार्तेची घोषणा. बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय लगेच चावी मिळाली नाही का. आता ज्याने बाप्तिस्मा घेतला, अरे आता चावी, लय वरडत होते, घ्या घ्या घ्या, स्वर्गात जाता येणार नाही, घेतला. आता घेतल्यावर म्हणतो शुभवर्तमान. आमेन. शुभवर्तमान जबाबदारी. मग कितीतरी लोकांचे बाप्तिस्मे झाले नाही, तुमचे झाले. 8 जण घेणार होते, 5 झाले. म्हणजे देवानं तुम्हाला निवडलं ना. हो, हालेलुया. देवानं निवडलं तुम्हाला, कोणी नाही व्यक्तीने निवडलं. देवानं तुम्हाला निवडलं, त्यानं नेमलं आणि तो तुम्हाला परफेक्ट बनवत आहे. आमेन. जर तुम्ही बाप्तिस्म्याच्या द्वारे प्रभूला आपलं जीवन देता तर शुभवर्तमान ही तुमची ताकद आहे. त्याचे पाय सुंदर आहेत, लक्षात घ्या. देवाचे प्रिय लोक, इथून जाण्याच्या अगोदर हा प्रश्न स्वतःला करायचा, मी का शुभवर्तमान सांगू शकत नाही, त्याचं उत्तर शोधायचं आणि शुभवर्तमान सांगत जगाला जिंकायचंय. आणि पुन्हा तुम्ही याल त्यास तुमच्याकडं फळं असावीत. कोणती फळं? देवा, दुधा मधाचा प्रदेश आहे. आमचा भारत देश त्रासाचा देश नाही. हालेलुया. आमचा भारत देश दुधा मधाचा प्रदेश आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, सगळं देव भरपूर आम्हाला देणार आहे. आणि म्हणून त्याच विश्वासानं आपण पुढे जाऊया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, नतमस्तक होऊया, आपल्या माना आपण झुकूया, प्रभूला समर्पित हो, देवाच्या हातामध्ये पडूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. विश्वास निर्माण होण्यासाठी मला धावा करणं गरजेचं आहे, पण माझ्या धाव्यामध्ये जर विश्वास नसेल तर प्रभू माझं कसं ऐकेल? आज सकाळी तुम्ही मोठ्या त्रासातनं देवाच्या घराकडे आलेला असाल, परंतु प्रभूचा दास यानं तर मी तुम्हाला सांगतो, धावा तर करायला सुरुवात करा. रक्तस्रावी स्त्री येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती गर्दीमध्ये शिरली. आज आम्ही येशूविषयी खूप ऐकलेलं आहे. आता गर्दीमध्ये शिरून त्याला स्पर्श करूया. हे सर्वशक्तिमान देवा, या प्रिय लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. तुझी कृपा, तुझा अनुग्रह त्यांना पुरून दे माझ्या राजा. आम्ही स्वतःला नम्र करत आहोत. आमचा विश्वास वाढणं गरजेचं आहे. आज लोक विश्वासाच्या समस्येशी लढत आहेत, का तर आम्ही त्यांना शुभवर्तमान सांगितलं नाही. पण आज ज्या चर्चमधनं घरी जाऊ, त्या प्रभूनं केलेले अद्भुत साक्षी या अनेक लोकांना आम्ही शेअर करू. तू आम्हाला निवडलं, आम्हाला वेगळं केलं. जगामध्ये ज्ञानी, विचारवंत, श्रीमंत असे कितीतरी लोक होते, पण त्यांना नव्हे तर तू आम्हाला निवडलं. आम्ही धन्य लोक आहोत प्रभूचे. आज या सर्व लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या दूर कर आणि इथून जातानाच महान साक्षी त्यांच्या जीवनात घडव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. चर्चचं बांधकाम तुझ्या हाती सोपवत आहे. वेगवेगळ्या ठिकाणातलं लोक तुझ्या मंदिरामध्ये पेरत आहे. अशांसाठी प्रार्थना करतो.
शुभवर्तमान हेच आहे, देव कधीच कुणाच्या ऋणात राहत नाही. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. ज्यांनी ठरवलंय त्यांना देण्याची कृपा उत्पन्न कर आणि सगळे प्रश्न तो आपल्या हातामध्ये घेऊन चालव. धन्यवाद देत तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहू. आमेन. आमेन. ज्यांना